की मकर संक्रांत कशावर बसून आली, कोणता रंग आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करावा लागेल, तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे करावी, कोणती कामं करू नये, संक्रांतीचं वाहन काय, वस्त्र शस्त्र, दान काय करावं, संक्रांतीच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमधून जाणणार आहोत. आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असं म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदानं साजरा करतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ हा अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहता आलोय की तो 14 जानेवारीला येतो. 13 किंवा 15 असं क्वचित घडतं आणि नेहमीप्रमाणेच 14 जानेवारीला आपण सण साजरा करतोय 2026 चा. बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतोय आणि मकर संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो 14 जानेवारी दुपारी 3:13 चालू होतोय ते संध्याकाळी 6:18 पर्यंत आहे. तसेच महापुण्य काळ हा दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 5:04 पर्यंत आहे. आता या वर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली, वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करावयाच्या असतात. तर या वर्षी मकर संक्रांतीचं जे वाहन आहे ते वाघ आहे बघा. वाघावर बसून आली मकर संक्रांत. उपवाहन घोडा आहे आणि मकर संक्रांतीनं जे वस्त्र आहे ते पिवळं परिधान केले. संक्रांतीच्या हातामध्ये शस्त्र गदा आहे आणि पदार्थ खीर आहे आणि संक्रांतीची स्थिती ही बसलेली आहे. संक्रांती पश्चिम दिशेला गमन करत आहे आणि संक्रांतीचं वाहन वाहक असल्यामुळं काही वस्तूवरती परिणाम होणार आहे बघा, त्यांच्या बाजारभावावर. ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळी, तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि यामुळं बघा राजकीय उलथापालथ होणार आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते. संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला फार महत्व आहे बघा अतिशय. या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्याचं दान करावं, अन्नदान करावं, फळं दान करावी आणि गाय सुद्धा दान करावी. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या औपतीप्रमाणे आपण दान कराव्यात, परंतु काहीतरी दान करावं आपल्या औपतीप्रमाणे. साधा एखादा बिस्किटचा पुडा एखाद्या गरजूला जर आपण दिला खायला तरी त्याचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला फार उपयोगी ठरतो. कारण सगळ्यांच्याकडेच आजचा हा काळ फार धावपळीचा आहे आणि फार भयान परिस्थिती या कलियुगामध्ये. म्हणून लक्षात घ्या, आम्ही सांगतोय दान करा, परंतु ज्याची परिस्थिती असेल तसं करा. तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा झाडं तोडू नये, बोलताना कठोर शब्द वापरू नका, विचार करून बोला, तामसिक पदार्थ खाऊ नका, या सगळ्या गोष्टी बघा वर्ज्य करायच्यात. आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्व आहे. जसं की गंगा, यमुना या नद्यामध्ये स्नान करण्याला फार महत्व आहे. कारण लक्षात घ्या, प्रत्येकालाच गंगा नदीमध्ये स्नान करण्यात जाणं शक्य होत नाही बघा. म्हणून मित्रांनो, शास्त्र आपल्याला सांगतं त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. सकाळी लवकर उठायचं आणि ज्यावेळेला आपण स्नान करतो, आपल्या बादलीत ज्यावेळेला पाणी घेतो त्यावेळेला ते पाणी अंगावर घेण्याच्या अगोदर फक्त डोळे झाकायचं आणि गंगा नदीचं स्मरण करायचं. कारण मित्रांनो, आपलं जे शरीर आहे पंचतत्वापासून बनलेलं असतं, भगवंताचा अंश हा निश्चित असतो. डोळे झाकल्याबरोबर स्मरण गंगा नदीचं केलं, गंगा नदीलाही त्या ठिकाणी यावं लागतं तुमच्यासाठी. विश्वास ठेवायचा आणि नंतर स्नान करायचं, ते पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे, काही ब्लँकेट अशा वस्तू दान सुद्धा केल्या जातात. आपापल्या औपतीप्रमाणे आपण नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हिंदू संस्कृतीच आपली जीवन जगावं कसं हा आदर्श संपूर्ण सृष्टीला सांगते. म्हणून त्या दिवशी बघा आपण तिळगुळ घेतो, गोडगोड बोला असं म्हणतो आणि आपण आपल्या ओळखीच्या माणसाला बघा तिळगुळाचा लाडू देतो आणि गोडगोड बोला असं म्हणतो. ते तर आपण नक्की करा. राजस्थान, गुजरात या ठिकाणी बघा पतंग उडवतात. हा उत्साह सण त्या ठिकाणी साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पतंग उडवतातच. जुन्या काळामध्ये बघा मुलं पतंग उडत होती या काळामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो
ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा. मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. आता संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या असतात. आणि या वर्षी संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळं पिवळी साडी, ती सुहासिनी महिलेने ही साडी वर्ज्य करायची बघा.